पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केलेत. मात्र असं असलं तरी पाकिस्तानच्या कुरापती आता सुरूच आहेत आणि या परिस्थितीत जे आहे ते नांदेडच्या वागदरवाडी येथील 100 पेक्षा अधिक जवान सीमेवर तैनात आहेत. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारत मातेची सुरक्षा करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्या जवानांचे नातेवाईक या ठिकाणी एकत्र आलेले चित्र पाहायला मिळतात. खरं तर सैनिकाचं गाव म्हणून या वागदरवाडी गावाकडे वळलं जातं, पाहिलं जातं. या गावातील अनेक जवान जे आहेत ते सीमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी तैनात झाले आहेत. आपण बघतोय कुणाचा मुलगा असेल, कुणाचा नातू असेल, जे आता सीमेवर देशाची सेवा करण्यासाठी एकत्र आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत हे मावशी आहेत. मावशी, काय नाव आहे? तुमचा मुलगा सुद्धा आता सीमेवर देश रक्षणासाठी गेलाय, काय भावना आहे? नाव काय? ज्ञानोबा केंद्रे. तुमचं नाव काय? गिन्यानबाई. बरं, तुमचा मुलगा कुठे आहे? एक ड्युटीला आहे, एक रिटायर्ड होऊन आलेला आहे. बरं. हा. काय वाटतं आता ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे, मुलगा सीमेवर देशाचं रक्षण करण्यासाठी तैनात आहे? बकळ वाटतंय, पण करणार काय आपण? देशाची तर राखाय गेलेली आहेत. हा. आपल्या जीवाला काही हो जा बरं तिकडे होऊ नाही वाटते. आई म्हणून काळीच तुटते आहे ना. हा. हो, बोलाय राहिले तिकडे लेकर आहेत. हा, काय लेकरायला तिकडे वनवास, तिकडे सारलं कराले, देश राख आलेस. हा, आपल्याला इकडे हे व्हायला की. आपण बघतोय यांचा मुलगा देश रक्षणासाठी त्यांचे डोळे सुद्धा पाणावलेत. ह्या इकडे बघतोय यांचा सुद्धा मुलगा आहे, त्यांचे सुद्धा डोळे पाणावलेत. मुलगा जे आहे ते सीमेवर आहे आणि आईचं काळीज तुटताना आपण या ठिकाणी पाहतोय. मावशी, काय नाव आहे तुमचे? जे मुलगा जे आहे ते देश रक्षणासाठी सीमेवर आहेत आता. संतोष केंद्रे. हा. ते भी रिटायर्ड आलाय. हा. संतोष केंद्रे. काय वाटतं ज्या पद्धतीनं पाकिस्तान कुरापती करते, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे का? आता पाकिस्तानकडे बघितलं अंतकरण तुटत आहे, तुटत पण रक्त सळसळते. लेकर आम्ही आणखीन पाठवायच्या मार्गावर आहोत. बरोबर, तिथं झालेला जावंच लागतंय. कसम खालेली आहे. दुश्मनासंग लढाई काही केलीच पाहिजे. हा म्हणलं तर लेकर जायला तयारच आहेत आता. आणि आम्ही अंतकरणातून दुःख असून सुद्धा लेकर पाठवून हात फिरून पाठीत आहोत. काय नाव आहे तुमचं? माझं इंद्राबाई. बरं, कोण आहे सैन्यात? काय म्हणलं? सैन्यात गावातलं कोण कोण आहे म्हणलं? काय वाटतं ज्या पद्धतीनं आता लढाई सुरू आहे? आता काय वकळ वंगळ वाटते तरी करावं काय? वाट लावली तर भरती निघाली की तेव्हाच सोडलीत मोकळी. आता होईल तसं होईल. तर देशासाठी लढावंच लागते. हा, काय करावं? माजी सैनिकाच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. यांची सुद्धा 2 मुलं जे आहेत ते आत्ता सीमेवर आहेत. त्यांनी सुद्धा 15 वर्ष जे आहे ते पतीसोबत सेवा केली देशाची. तर काय नाव आहे? तुम्ही सुद्धा 15 वर्ष जे आहे ते त्या परिसरात होता. आता तुमचे 2 मुलं सुद्धा देश रक्षणासाठी तैनात आहेत. माझं नाव रेखा केंद्रे आहे. माझ्या पतीचं नाव आहे संग्राम, सुभेदार संग्राम केंद्रे. आणि मी 25 वर्षे आर्मी मध्येच राहिली. त्या आर्मी माणसाला एवढी तकलीफ आहे, काय कष्ट आहे ते मी जाणते. 6 महिने एक्सरसाइज जातात ते घरी कधीच येत नाहीत. 6 महिन्याच्या नंतरच एक्सरसाइज करून येतात ते घरी. मुलं बाळ आम्ही आर्मी स्कूल मध्ये टाकलेले. कधी 25 वर्षे माझ्या पतीनं ड्युटी केली, पण त्याचा रिझल्ट घेण्यासाठी त्याचे वडील कधीच तिथं तयार नव्हते. पण स्वतः आम्ही मुलं शिकविली. सैन्यात पाठवून, लढाईला पाठवून स्वतः मी माझ्या स्वतःच्या लेकराला IIT पास केलेला आहे. आणि मुलगी पण टीचर आहे. आणि माझे 2 आत्ता तुरंत मुलं आहेत. आज जम्मू काश्मीरला एक आहे आणि राजस्थानला एक आहे. आणि ते पण आता सुट्टीवर आलते, लगेच गेले ते वापस. तुम्ही जे ती सगळी परिस्थिती जवळून पाहिली, आई म्हणून काय वाटतं? आई म्हणून तर हृदय भरपूर तुटते. पण देशासाठी माझे मुलं गेलेत, मला गर्व पण आहे. आणि मी आज तुरंत माझ्या पतीला पण वापस बोलिलं, वर्दी सहित मी माझ्या पतीला सोबत तिकडे पाठवीन लढाईसाठी. पण काश्मीर आणि जम्मू काश्मीर जिथूनच यायला पाहिजे. हा, धडा पाकिस्तानला शिकविलाच पाहिजे. आपण बघतोय खरं तर ह्या सगळ्या महिला आहेत. मात्र देशासाठी लढतो हा माझा जवान, पोटासाठी पिकवितो धान्य किसान. जे जगी आहे देश मान, प्यारा हिंदुस्तान. भारत माता की जय, भारत माता की जय. निजे आपण बघतोय ज्या पद्धतीनं ह्या महिला धाडस दाखवतात. आता सुद्धा माझे पती रिटायर असले तरी त्यांना सुद्धा मी आर्मीत पाठवण्यासाठी तयार आहेत. बाबू, किती वय आहे?
90 वर्ष आहे. नातू आहे मिलिटरीत. हा बर. दोन. कधी गेलेत? आता एक 6-5 महिन्याला रिटायर होणार आहे. हा आणि एक जरा त्यानं जुमार डबल घेतलाय. हा 2 आहेत. आणि 2 आहे. नाही त्याचं बाई जे बोलली हा. ते नातू आहे. बर. आता बकळ वंगळ वाटाले. हा. पाणी आलं. हे काय नशिबाला आलो उगाच्या त्या गरीब माणसं मारलं म्हणून नशिबाला आलो. हा. ते गेलेले फिराय हा. त्याच वातावरण होतं की बाकीचं काही नव्हतं की हा, हो. त्या वातावरणा पाहिजे. आता हे काय गेल करू दे आता ते तिथून या. तिथून या. हा मग काय पारा ढव चालत नाही का? हा. लई दिवसापासून ढव चालत. हो. हा 80-90 वर्षापासून ढव चालत. मला कळतं तसं जिचवाच एक बार आता काही नको पारच करून यावं निक्क शक्य झरुळा करून यावं. आपण बघतो हे आजोबा होते, यांचे जे 2 नातू आता जे आहे ते आर्मीत आहेत. पाकिस्तानचा धुरळा करा अशी जी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्यासोबत जे आहे ते अजून काही रिटायर मिलिटरीमॅन आहेत. या समोर किती वर्ष सेवा, काय नाव आहे, किती वर्ष सेवा केली? 17 वर्ष 13 दिवस. बर. 17/9/1980 ला भरती झालो. हो. 1997 रिटायर झालो. कुठे कुठे सेवा केली? पुणे, जम्मू तवी, आसाम, सिक्कीम, पंजाब, राजस्थान, भोपाळ. हा. भोपाळहून रिटायर झालो. आता ज्या पद्धतीने पाकिस्तान कुरापती करते, काय वाटतं? एक आर्मी ह्यात रक्त सळसळते का? हा सळसळत आहे ना. आता जावं वाटते बोलले तर. बरोबर जाता आता. हो अन्न खाल्ल्यावर जावंच लागते. हा. शासनाचं खाल्लेलं आहे ना सरकारचं. आपल्यासोबत दुसरे एक आर्मी आहेत ज्यांनी सुद्धा सेवा केली होती. काय सांगाल, तुम्ही सुद्धा देश सेवा केली, आता पुन्हा जे आहे ते युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, पाकिस्तानी कुरापती करते. पाकिस्तानने कुरापत केली म्हणजे त्याने बरोबर केलं नाही. त्याने पहलगाम म्हणजे माणसं मारले आमचे हिंदुस्थानचे का. ते एकदम माणसं गरीब माणसं ज्याचा काहीच गुन्हा नव्हता. शेतकरी माणसं तीर्थस्थानाला गेले माणसं, अशा व्यक्तीचा त्या लोकांनी घात केला. आणि असा घात त्याने करा नका होता. पण आता मागे नाही यायचं. त्या घाताचा बदला घेण्याकरता पाकिस्तान संगी कुरापती काढून टाकायची. आणि जर आम्हाला बोलिले स्वतः तर मी स्वतः जाणार आहे, कोणाची वाट न बघता. का हे आपल्याला असं इतका अन्याय सहन होणार नाही. इतका अन्याय मला सहन होत नाही. हा, कारण कसं आहे, देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि जे देश सेवेकरता जो माणूस शहीद झाला त्याला कमीत कमी 50,000 वर्ष स्वर्ग आहे, शास्त्र सांगताय. मग देशाकरता महाग याचं नाही, हेच माझी भूमिका आहे. आणि का, आणि पुन्हाला आमच्या जनतेला सुद्धा विनंती आहे, पाकिस्तानला ह्या वेळेस धडा शिकवायचा. कारण का 71 पासून लढाई नाही, 1971 पासून कमीत कमी 50 वर्ष झालं. का बरोबर, आमची चूक असताना, आमची की चूक नसताना आमच्यावर का अत्याचार, असा अत्याचार करायचा नाही. प्रथम एक सुंदर गाणं गायलं होतं, ते गाणं काय होतं? उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू. हा धवलगिरी, हा नंगा, हा त्रिशूल कांचनगंगा. कांचनगंगा आहे ना, पर्वत आहे. जरी झुंड पुंड शत्रूची आली, खिंड खिंड अडवू, अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू. जरी हजार आमच्या जाती संकटामध्ये विरगळती, पर चक्रे तासे जेव्हा 14चा एक जेव्हा, मग पक्ष पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू, अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवायचा आहे. अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तिथे हे जाऊ, स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ. स्वातंत्र्य मंत्र गायचं आम्हाला, आम्ही दास नाही कोणा, आम्ही कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू, अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू. धडा पाकिस्तानला शिकवायलाच पाहिजे यावेळेस. का अन्याय केला, काही चूक नसताना पहलगाम मध्ये, मग त्याच्यामुळे धडा शिकवायचा आहे. बोलिलं तर जायला तयार आहे. हा, आम्ही मागे येणार नाही. निश्चित आपल्यासोबत दुसरे एक आर्मी आहेत. किती वर्ष केली का? मी 17 वर्षे 13 दिवस सिग्नल कोर, जे आता
कर्नल हं. आपली कुरेशीबाईनं हं. 9 वाडे जाऊन उडलेत त्या कोरचा मी आहे, हं. सिग्नल कोरचा. हा, मी जम्मू काश्मीरला 3.5 वर्ष होतो. हं. जे रात्री आता बॉम्ब टाकलाय ना हं. ज्या हॉस्पिटलवर, हं. त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. हं. 3.5 वर्ष मी तिथे केलं काम. हं. आणि असं वाटतंय ते पाहून, हं. ते पुन्हा स्वतः डोळ्यानं पाहितले मी. हं. जागा म्हणजे ओरिजिनल ड्युटी केल्या हं. की आता जा आणि असं बंदूक घेऊन हे करावं, कारण पूर्ण इलाका माहित आहे मला तिथला. 65 वर्ष वय झालं तर बी रक्त सळसळ करत. पाकिस्तान धडा शिकवला पाहिजे, धडा शिकवायलाच पाहिजेत. हं. हा, जे बाई असून कर्नल असून रात्री 1 वाजता जाऊन ते उद्ध्वस्त करते ना वाडे, ते सिग्नल कोरचेच होते, माझ्या कोरचे हे ते. हं. जे जिम्मी बघतील की माझ्या डोसक्यात आलं की हे माझ्या कोरची बाई आहे. हा, तिच्यामध्ये एवढा दम आहे, तर आम्ही तर मग पुराणी शिपाई आहे. हा. निश्चित आपण बघतोय बाबू, तुमचा मुलगा सुद्धा सैन्यात आहे. तीन मुलं आहेत सैन्यात. 3 होते. बर. 2 रिटायर झाले, हो. 1 आहे अजून. बर. बोलणं कधी होतंय मुलासोबत आता जे सैन्यात आहेत त्यांच्यासोबत? आता ते आज रिटायर झाले, आता तिकडं याला आहेत. एक सैन्यात आहे ना आता? हा, एक आहे सैन्यात? नाही आता एक आहे. एक आहे सैन्यात. तिकडे भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं माहित आहे ना? माहित आहे. काय वाटतंय बाप म्हणून? बाप म्हणून काय वाटत, देशाकरता गेलेले आहेत. हा, डोळे ठीक आहे पाणावले मला. तुमचे, हा. अश्रू यायले तर. नाही ना. देशाकरता गेले त्याची काय खबर हो? हा. हं? त्याची काय फिकीर आहे? हा. हं? देशाकरता आहे, तीन सोडलेले आहेत देशाकरता, येऊ जाऊ. हं. आपण बघतो हे आजोबा होते, यांची 3 मुलं सैन्यात आहेत, त्यातले 2 जे आहेत रिटायर झालेत आणि 3 मुलं देशाकरता सोडलेत. हे दायित्व जे ते फक्त सैनिकांच्या नातेवाईकात वडिलात आहेतच येताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे संपूर्ण गावातील नागरिक होते, ज्यांचे मुलं असतील नातू असतील सैन्यात होते. काही महिला सुद्धा आपल्यासोबत चर्चा केली, त्यांचे डोळे अक्षरशः पाणावले होते, मात्र त्यांच्या मनात एक सार्थ अभिमान होता, गर्व होता की माझा मुलगा देश सेवेसाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, वागदरवाडी, नांदेड.